लिफ्टिंग अँड मूव्हिंग या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. या अध्यायाच्या शेवटी तुम्ही खालील गोष्टी शिकू शकाल. बॉडी मेकॅनिक्स म्हणजे काय हे परिभाषित करणे, 3 आपत्कालीन हलवण्याचे उपाय स्पष्ट करणे आणि रुग्ण उचलणे आणि हलवण्यासाठी 2 गैर आपत्कालीन उपाय समजावून सांगणे, रुग्ण हलवण्याच्या तंत्राची ओळख करणे, रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत हलवण्याची 5 उदाहरणे स्पष्ट करणे, रुग्णांना वाहून नेण्यासाठी उपकरणांची आणि साधनांची यादी करणे आणि रुग्ण उचलताना किंवा हलवताना स्वयंसेवकांचे महत्त्व समजून घेणे. रुग्ण उचलण्याआधी किंवा हलवण्याआधी योजना बनवणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून रुग्णांना आणखी दुखापत होऊ नये. ही योजना तयार करताना रुग्णांचे वजन अंदाज करणे समाविष्ट आहे. तुमच्या क्षमतेच्या मर्यादा ओळखणे आणि तुमच्या क्षमतेपलीकडील रुग्ण उचलण्याचा किंवा हलवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. म्हणूनच जर गरज भासली तर अतिरिक्त मदत घेणे आवश्यक आहे. या अध्यायात तुम्ही रुग्ण उचलणे आणि त्यांना हलवण्याच्या प्रक्रियेबद्दल शिकाल. रुग्णाच्या बॉडी मेकॅनिकचा अर्थ आपल्या शरीराचा योग्य वापर करून रुग्ण उचलणे आणि हलवणे होय, ज्यामुळे जखम होण्याची शक्यता कमी होते. बॉडी मेकॅनिक्स म्हणजे आपल्याला बसताना, उभे राहताना किंवा वागताना योग्य शरीर स्थिती ठेवणे आवश्यक आहे, विशेषतः रुग्ण उचलताना किंवा वाहून नेताना. यात आपल्या शरीराला योग्य पद्धतीने उभे ठेवणे आणि हालचाल करणे यांचा समावेश आहे. तसेच दुखापत होऊ नये म्हणून आपल्या शक्तीचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. रुग्ण उचलताना किंवा हलवताना बचावकर्त्याने बॉडी मेकॅनिकचा योग्य आणि कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. घटनास्थळ किंवा कार्यक्षेत्रातून रुग्ण किंवा पीडित व्यक्तीला हलवताना हा दृष्टिकोन रुग्णाच्या कल्याणासाठी महत्वाचा आहे. यामुळे रुग्णाला त्वरित उत्तम उपचार मिळण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि समतोल साधायचा हे शिकता, तेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सुरक्षितपणे हलवू शकता. जेव्हा तुम्ही वजनदार व्यक्तीला उचलता, तेव्हा योग्य बॉडी मेकॅनिक्स तुमची पाठीची दुखापत होण्यापासून सुरक्षा करते. चला, रुग्ण उचलण्याचे आणि हलवण्याचे काही सामान्य नियम पाहूया. हे नियम जखमी होण्याची शक्यता कमी करतात. तुमचे पाय योग्यरित्या ठेवावेत, म्हणजेच ते सपाट आणि समतल पृष्ठभागावर असावेत आणि आरामदायक अंतरावर ठेवावेत. जर पृष्ठभाग निसरडा किंवा अस्थिर असेल तर विशेष काळजी घ्या. वजन उचलण्यासाठी तुमची पायाची ताकद वापरा. तुमची पाठ शक्य तितकी सरळ ठेवा आणि गुडघ्यातून वाका. कमरेतून वाकण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमच्या जोडीदाराकडे लक्ष ठेवा. या तंत्राला पॉवर लिफ्ट असे म्हणतात. एका हाताने उचलताना कोणत्याही बाजूला वाकण्याचे टाळा. गुडघ्यातून वाकून पकडा आणि तुमची पाठ सरळ ठेवा. उचलताना वळणे कमी करा. वजन शक्य तितके तुमच्या शरीराजवळ ठेवा. हे कोणतीही जखम होण्याची शक्यता कमी करू शकते. रुग्णाला जिन्यावरून नेताना शक्य असेल तेव्हा व्हील चेअर स्ट्रेचरच्या ऐवजी स्टेअर चेअर वापरा. पायऱ्यावरून उतरताना पाठ मोकळ्या चालणाऱ्या रेस्क्युअरवर दुसऱ्या रेस्क्युअरने लक्ष ठेवावे. शरीराची वाकडी स्थिती करून कधीही भारी वजन उचलू नका. समोर कमरेतून वाकून किंवा असमतोल स्थितीत वजन उचलू नका. हे तत्व उचलणे, खेचणे, ढकलणे, वाहून नेणे, हलवणे किंवा पोहोचणे यासाठी लागू करा. जखम टाळण्याची गुरुकिल्ली म्हणजे मणक्यांचे योग्य संरेखन आवश्यक आहे. कमरेला खालील भाग नैसर्गिक आतल्या वाकल्या स्थितीत ठेवा. मनगट आणि गुडघे योग्य संरेखनात ठेवा. टीमवर्क अत्यावश्यक आहे. काम करत असताना स्पष्ट आणि वारंवार संवाद साधा. कमांड्स अशा वापरा की जे टीममधील सदस्य सहज समजू शकतील. हलवण्याच्या हालचालींचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत समन्वय साधा. चांगला समतोल राखणारा शारीरिक फिटनेस कार्यक्रम उपयुक्त ठरेल, ज्यामध्ये लवचिकतेचे प्रशिक्षण, हृदयविकाराविषयक व्यायाम, शक्ती आणि पोषण समाविष्ट असावे. रुग्ण हलवण्याच्या तंत्राचे आपत्कालीन हालचाली आणि गैर आपत्कालीन हालचाली असे वर्गीकरण करता येते. जेव्हा दृश्य धोकादायक असते, तत्काळ रुग्णसेवा आवश्यक असते किंवा जीवन वाचवणारी
काळजी घेण्याची गरज असलेल्या दुसऱ्या रुग्णापर्यंत पोहोचणे आवश्यक असते, तेव्हा आपत्कालीन हालचाल केली जाते. जेव्हा परिस्थिती तातडीची नसते, रुग्ण स्थिर असतो किंवा तुमच्याकडे पुरेसा वेळ आणि कर्मचारी असतात, तेव्हा गैर आपत्कालीन हालचाल केली जाते. आपत्कालीन हालचाली वेगाने केल्या जातात, ज्यात मणक्यांचे स्थिरीकरण होत नाही. हे दृश्य सुरक्षित नसताना आणि रुग्ण तसेच बचावकर्त्याला तत्काळ धोका असताना केले जाते. काही परिस्थिती ज्या आपत्कालीन हालचालींसाठी आवश्यक असू शकतात, त्या म्हणजे आग आणि आगीचा धोका, जो रुग्ण आणि बचावकर्त्यासाठी मोठा धोका मानला जातो. स्फोट किंवा स्फोटाचा धोका, जो धोकादायक असतो. दृश्यावरील धोक्यांपासून रुग्णाचे संरक्षण करण्यात अपयश, अस्थिर इमारत, उलटलेली कार, शत्रुत्वाचे जमाव, धोकादायक सामग्री, गळलेले पेट्रोल, अत्याधिक हवामान, आपत्कालीन हालचालींचा वापर यासाठीही केला जातो. इतर रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांना काळजीची गरज आहे, जीवनरक्षक काळजी देऊ शकत नसल्यामुळे रुग्णाच्या स्थान किंवा स्थितीमुळे आपत्कालीन हालचाल करणे आवश्यक आहे. आपत्कालीन हालचाल करताना सर्वात मोठा धोका म्हणजे मणक्याच्या दुखापतीला गंभीर करण्याची शक्यता आहे. मणक्याचे शक्य तितके संरक्षण द्या. रुग्णाला शरीराच्या लांब अक्षाच्या दिशेने ओढा. डोके, मान आणि खांद्यापासून दूर हलवण्याचा प्रयत्न करू नका आणि हात आणि बाहू सुरक्षित ठेवा. आपत्कालीन परिस्थितीतच रुग्णाला हलवा. आपत्कालीन इव्हॅक्युएशनचे काही प्रकार आहेत. शर्ट ड्रॅग, शोल्डर किंवा फोरआर्म ड्रॅग, ब्लँकेट ड्रॅग. इतर आपत्कालीन हालचालींचे प्रकार म्हणजे पिगी बॅग कॅरी, क्रेडल कॅरी, फायर फायटर कॅरी, एक बचावकर्ता सहाय्य, दोन बचावकर्ता सहाय्य. प्रत्येक प्रकार जाणून घेण्यासाठी क्लिक करा. रुग्णाच्या मानेच्या मागील बाजूला त्याचे कपडे पकडा. पुरेशी कपड्यांची सामग्री जमवा, जेणेकरून चांगली पकड मिळेल. कपड्यांचा वापर करून रुग्णाला डोक्याच्या दिशेने ओढून सुरक्षित ठिकाणी आणा. या हालचाली दरम्यान रुग्णांचे डोके, कपडे आणि बचावकर्त्याच्या हातांनी आधारले जाते. ही हालचाल थकवणारी असते आणि योग्यरित्या केल्यासही बचावकर्त्याच्या पाठदुखीचे कारण होऊ शकते. रुग्णाच्या हातांच्या खालून तुमचे हात बगले खालून टाका आणि रुग्णांच्या बाजूंना पकडा. हे तंत्र जड रुग्णांना हलवण्यासाठी वापरले जाते आणि डोके आणि मानेसाठी काहीसे संरक्षण देते. अर्ध्या ब्लँकेटच्या सामग्रीला रुग्णाच्या बाजूला गुंडाळत एकत्र करा आणि त्याला रोल करा. रुग्णाला तुमच्या गुडघ्यांकडे ओढा, जेणेकरून तुम्ही त्याच्या खाली चादर ठेवू शकाल. रुग्णाला हळूवारपणे परत चादरीवर गुंडाळा. ओढताना रुग्णांचे डोके शक्य तितके खाली ठेवा. रुग्णाला उभे राहण्यासाठी मदत करा. त्याचे किंवा तिचे हात तुमच्या खांद्यावर ठेवा, जेणेकरून ते तुमच्या छातीवर क्रॉस होतील. वाकून उचला. त्याच वेळी तो किंवा ती त्यांच्या हातांनी धरून ठेवेल. गुडघ्यात वाकून प्रत्येक मांडीला पकडा आणि उचलण्याच्या हालचालीने त्याला तुमच्या पाठीवर हलवा. तुमचे हात त्याच्या गुडघ्याखाली घाला आणि त्याच्या मनगटांना घट्ट पकडा. तुमचा एक हात रुग्णाच्या पाठीवर ठेवा आणि तुमचा हात त्याच्या बाहूपासून खालून ओढा. तुमचा दुसरा हात त्याच्या गुडघ्याखाली ठेवा आणि उचला. जर रुग्ण शुद्धीवर असेल तर त्याला किंवा तिला आपला जवळचा हात तुमच्या खांद्यावर ठेवायला सांगा. रुग्णाला पाठीवर ठेवा आणि त्याचे हात टेप किंवा रोलरने एकत्र बांधा. रुग्णाच्या डोक्याच्या दिशेने वळून त्याला पाठीवर बसवा आणि वाकून घोट्यावर बसून उचला. रुग्णाचे डोके शक्य तितके खाली ठेवा. रुग्णाचा हात तुमच्या मानेभोवती ठेवा आणि त्याचा हात तुमच्या हातात पकडा. तुमचा दुसरा हात रुग्णाच्या कमरेभोवती ठेवा. त्याला सुरक्षित ठिकाणी चालण्यास मदत करा.
धोक्याची पातळी वाढल्यास तंत्र बदलण्यास तयार राहा. रुग्णाशी अडथळ्याबद्दल, असमान जमिनीबद्दल आणि इतर गोष्टीबद्दल माहिती देत नेहमी संवाद साधत राहा. रुग्णाचे हात दोन्ही मदतनीसांच्या खांद्यावर ठेवले जातात. प्रत्येक रेस्क्युअर रुग्णाचा एक हात पकडतो, त्याचा एक मोकळा हात रुग्णाच्या कमरेभोवती ठेवतो आणि त्याला चालायला मदत करतो. आता आपण गैर आपत्कालीन हालचालींविषयी शिकूया. गैर आपत्कालीन हालचाली प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या किंवा प्रत्यक्षदर्शीच्या मदतीनेच केल्या पाहिजेत. रुग्णाला अतिरिक्त दुखापत होऊ नये याची काळजी घ्या आणि त्याच्या अवस्थेपासून आणि वेदनेपासून दूर ठेवा. शक्य असल्यास कमीत कमी 3 मदतनीसांचा वापर करा. शंका असल्यास आणि शक्य असल्यास नेहमी पाठीचा मणका दुखण्याची शक्यता लक्षात घ्या आणि हलण्यापूर्वी पाठीच्या पट्ट्याने संपूर्ण स्थिरता द्या. उदाहरणार्थ, अपघात झालेल्या वाहनातून रुग्णाला हलवताना त्याला नेहमी स्थिर केले पाहिजे. जरी तो किंवा ती ठीक दिसत असली तरीही असे करावे. जीवनाला तत्काळ धोका नसल्यास रुग्णाला फक्त वाहतुकीसाठी तयार झाल्यावरच हलवले पाहिजे. त्यासाठी गैर आपत्कालीन हालचालींचा वापर करावा. काही गैर आपत्कालीन हालचाली: जमिनीवरून किंवा बेडवरून लिफ्ट करणे किंवा एक्स्ट्रीमिटीला उचलणे. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रकारावर क्लिक करा. थेट जमिनीवरून उचलणे हा एक 3 मदतनीसांचा गैर आपत्कालीन हलवण्याचा प्रकार आहे, जो रुग्णाला जमिनीवरून किंवा मजल्यावरून बेड किंवा स्ट्रेचरवर हलवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. या लिफ्टिंगचा वापर पाठीचा मणका किंवा मान दुखण्याची शक्यता असलेल्या रुग्णासाठी शिफारस केलेला नाही. जरी हा 2 व्यक्तींनी केला जाऊ शकतो तरीही 3 मदतनीस शिफारस केले जातात. थेट जमिनीवरील उचल करण्यासाठी रुग्णाला चेहरा वर करून झोपवलेले असावे. रुग्णाला सुपाईन पाठीवर स्थितीत ठेवावे आणि त्याचे हात छातीवर ठेवावे. तुम्ही आणि तुमचे मदतनीस रुग्णाच्या एका बाजूला ओळीत उभे राहा. एक मदतनीस रुग्णाच्या डोक्याकडे, दुसरा त्याच्या कमरेच्या बाजूला आणि तिसरा पायाच्या बाजूला असावा. प्रत्येक मदतनीस रुग्णाच्या पायाच्या बाजूला असलेल्या गुडघ्यावर खाली बसावा. डोक्याजवळ असलेल्या मदतनीस एक हात रुग्णाच्या मानेखाली ठेवून खांद्याच्या भागाला धरावा आणि हात कमरेच्या थोडे वरच्या भागात ठेवावा. कमरेजवळ असलेल्या मदतनीसाने एक हात रुग्णाच्या मांडीखाली आणि दुसरा हात नितंबाच्या खाली ठेवावा. पायाच्या जवळ असलेला मदतनीस एक हात गुडघ्याच्या खाली आणि दुसरा पायाच्या टाचांखाली ठेवावा. सर्वांनी डोक्याजवळ असलेल्या मदतनीसाच्या सिग्नलवर रुग्णाला गुडघ्याच्या उंचीवर उचलावे. मग सिग्नलवर रुग्णाला छातीच्या दिशेने हलवावे. सर्वांनी डोक्याजवळ असलेल्या मदतनीसाच्या सिग्नलवर रुग्णाला गुडघ्याच्या उंचीवर उचलावे. मग सिग्नलवर रुग्णाला छातीच्या दिशेने हलवावे. शेवटी सिग्नल मिळाल्यावर सर्वांनी रुग्णाला धरून उभे राहावे. आता तुम्ही त्याला हलवू शकता आणि त्याला पुन्हा सुपाईन स्थितीत ठेवण्यासाठी हीच प्रक्रिया उलट करा. एक्स्ट्रीमिटी लिफ्ट करण्यासाठी 2 रेस्क्युअरची जरूरत असते. हा उचलण्याचा प्रकार रुग्णाला जमिनीवरून खुर्ची किंवा स्ट्रेचरवर हलवण्यासाठी योग्य आहे. याचा वापर रुग्णाला खुर्चीवरून स्ट्रेचरवर हलवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. मात्र जर डोके, मान, पाठीचा मणका, खांदा, नितंब, गुडघा यामध्ये दुखापत असण्याची शक्यता असेल किंवा अवयवांमध्ये फ्रॅक्चर असल्याची शक्यता असेल आणि ते स्थिर केले नसतील तर हा उचलण्याचा प्रकार टाळावा. रेस्क्युअरच्या नीचा आधार देत पेशंटला तोंड वर करून बसवावे. गुडघ्याने रुग्णाच्या डोक्याला आधार द्या. रुग्णाच्या खांद्याला हाताने सहारा देत उभे करा. तुमच्या मदतनीसाला रुग्णाच्या पायाकडे उभे राहून त्याच्या कमरेला धरायला सांगा. मदतनीसाला रुग्णाला बसण्याच्या स्थितीत ओढण्याचे निर्देश द्या. त्याच वेळी तुम्ही खांद्यापासून रुग्णाला पुढे ढकलत राहा. जर फ्रॅक्चरची शक्यता असेल तर मदतनीसाला रुग्णाच्या हातांनी ओढू देऊ नका. तुमचे हात रुग्णाच्या बगल खालून सरकवा आणि हातांची घट्ट पकड घ्या. रुग्ण अर्ध बसण्याच्या स्थितीत आल्यावर मदतनीसाला गुडघ्यांच्या मागून रुग्णाच्या पायांना पकडून झुकवायला सांगा. चला पुढे आपण रुग्णाला कसे स्थान द्यायचे ते शिकूया.
रुग्णाला कोणत्या स्थितीत ठेवायचे हे त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, शॉकची चिन्हे दाखवणाऱ्या रुग्णाला शॉक स्थितीत ठेवले जाऊ शकते, म्हणजेच पाय किंवा पायाचा भाग उचलून 20 ते 30 सेंटीमीटर वर ठेवावा. श्वसनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णाला अधिक आरामदायक स्थितीत बसू दिले जाऊ शकते, जोपर्यंत जखमा त्याला थांबवत नाहीत. या रुग्णांना सहसा बसायला आवडते. पोटदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांना सहसा एका बाजूला पाय वाकवून पडायचे असते. जर रुग्णाला मळमळ किंवा उलटी येत असेल, तर जखमांनी अडथळा येत नसेल, तर त्याला आरामदायक स्थितीत राहू द्या. रुग्णाच्या वायुमार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी नेहमी तयार राहा. जखमी रुग्ण, विशेषतः पाठीच्या मणक्याच्या दुखापतीची शक्यता असलेल्या रुग्णांना योग्य प्रकारे लांब पट्टीवर स्थिर केले पाहिजे. रुग्ण बेशुद्ध असताना आणि विरोधाभासी नसल्यास त्याला रिकव्हरी स्थितीत ठेवा. अर्थात, प्रत्येक बाबींचे तपशीलवार स्पष्टीकरण देणे नेहमीच शक्य नाही. घटनास्थळी स्थिती आणि रुग्णाची प्रकृती रुग्णाला योग्य स्थितीत ठेवण्याचे ठरवते. आता आपण रुग्ण वाहतूक उपकरणांबद्दल शिकूया. ईएमटी आणि ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ALS कर्मचारी आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादकर्त्यांना रुग्णाला वाहतुकीसाठी तयार करण्यास आणि त्याला ॲम्ब्युलन्समध्ये उचलून चढवण्यासाठी मदत करण्यास सांगतील. या कार्यामध्ये मदत करण्यासाठी तुम्हाला विविध वाहतूक आणि पॅकेजिंग उपकरणांची माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याच आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादकर्त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये स्थिरीकरण उपकरणांची माहिती आणि सराव दिला जात नाही. मध्ये स्ट्रेचर्स आणि इतर उपकरणांचा समावेश आहे, ज्यांचा वापर रुग्णांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी केला जातो. तुम्ही अशा उपकरणांचा वापर पूर्णपणे जाणून घ्यायला हवा आणि त्या उपकरणांच्या मर्यादांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. या उपकरणांची नियमित देखभाल आणि तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. आता काही उपकरणांवर एक नजर टाकूया. रुग्ण वाहतुकीच्या काही उपकरणांमध्ये हलक्या वजनाचे पोर्टेबल स्ट्रेचर, व्हील टेचर, स्कूप स्ट्रेचर, वेस्ट प्रकारचे एक्स्ट्रिकेशन डिव्हाइस, ड्रॉशीट, स्पाइन बोर्ड किंवा बॅक बोर्ड आणि इम्प्रोवाइज स्ट्रेचर यांचा समावेश आहे. प्रत्येक उपकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा. हलक्या वजनाचे पोर्टेबल स्ट्रेचर, ज्याला फोल्डिंग किंवा फ्लॅश स्ट्रेचर असेही म्हणतात, हे मानक व्हील स्ट्रेचरपेक्षा खूप हलके असते आणि रुग्णाला जिन्यावरून किंवा अरुंद जागेतून हलवण्याचे काम खूप सोपे करते. पोर्टेबल स्ट्रेचर्स कॅनव्हास, अल्युमिनियम किंवा जड प्लास्टिकचे असू शकतात आणि ते सहसा फोल्ड किंवा रोल करता येतात, जे साठवणुकीसाठी सोपे असते. आता सामान्यतः वापरण्यात येणारे अल्युमिनियम आणि प्लास्टिक स्ट्रेचर वापरले जातात, कारण त्यांना निर्जंतुकीकरण करणे सोपे आहे. व्हील्ड स्ट्रेचर्स सामान्यतः ॲम्ब्युलन्ससाठी वापरले जातात. हे एक कोलॅप्सिबल व्हील स्ट्रेचर आहे, जे बदलत्या उंचीच्या व्हील फ्रेमवर आहे. स्ट्रेचरवर सामान्यतः एकत्रित लॉक नसतो, परंतु तो ॲम्ब्युलन्समध्ये स्प्रिंग लॅन्चमध्ये लॉक केला जातो, ज्यामुळे वाहतूक दरम्यान हालचाल थांबवता येते. यामध्ये रुग्णाला सुरक्षित ठेवण्यासाठी पट्टे देखील असतात. स्ट्रेचर सामान्यतः एक वार वापरता येण्यासारख्या चादरीने झाकला जातो आणि प्रत्येक निर्वासनानंतर स्वच्छ केला जातो, ज्यामुळे संसर्गाचा प्रसार रोखला जातो. याचा मुख्य उपयोग रुग्णांना रुग्णालयामध्ये हलवण्यात सोय करणे आहे. स्कूप स्ट्रेचर किंवा क्लॅम्पशेल रॉबिन्सन्स ऑर्थोपेडिक स्ट्रेचर किंवा फक्त स्कूप हा एक साधन आहे, जो विशेषतः जखमी व्यक्तीला हलवण्यासाठी वापरला जातो. हे सर्वाधिक सामान्यतः जमिनीवरून व्यक्तीला उचलण्यासाठी वापरले जाते, ज्यांना स्पायनल कॉर्ड जखम असू शकते. यांना बेहोश असल्याने किंवा अपघाताच्या बाबतीत स्थिरता राखण्यासाठी उचलणे आवश्यक आहे. वेस्ट प्रकारचे एक्स्ट्रिकेशन उपकरणे बसलेल्या रुग्णांच्या बाहेर काढण्यास मदत करतात, जसे रुग्णाच्या डोक्यावर, गळ्यावर आणि रीढावर
स्थिरता राखण्यास मदत करतात. हे सामान्यतः वाहनातून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत वापरले जाते. वेस्ट प्रकारच्या एक्स्ट्रिकेशन उपकरणांचे विविध प्रकार म्हणजे सीडीची खुर्ची, बास्केट स्ट्रेचर आणि लवचिक स्ट्रेचर. सीडीची खुर्ची रुग्णांना चढवीत खाली येण्यास मदत करते आणि पारंपरिक स्ट्रेचर बसणार नाहीत अशा ठिकाणी सुलभतेने हालचाल करण्यास मदत करते. नवीन ब्रँड मजबूत फोल्डेबल फ्रेम्सने बनवले जातात, ज्यामध्ये कॅनव्हास किंवा हार्ड प्लास्टिकच्या आसनांचा समावेश आहे आणि त्यांना संग्रहित करणे सोपे आहे. त्यामध्ये चाके असतात, ज्यामुळे रेस्क्यूअर्स त्यांना सपाट पृष्ठभागावर रोल करू शकतात. काही मॉडेलमध्ये ट्रॅक्टर ट्रेड मेकॅनिझम असतो, ज्यामुळे त्यांना फक्त तिरकस करून चढाईत खाली सरकवता येते. बास्केट स्ट्रेचर हा धातू किंवा मजबूत सिंथेटिक सामग्रीपासून बनवलेला असतो, ज्यामध्ये रुग्णाला ठेवले जाते, जेणेकरून त्याला किंवा तिला अपघात किंवा अन्य अनधिकृत स्थळातून आपत्कालीन वैद्यकीय सेवांद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. स्ट्रेचरला दोराने देखील उचलता येईल. बास्केट स्ट्रेचरला स्ट्रोक स्ट्रेचर म्हणूनही ओळखले जाते. लवचिक स्ट्रेचर रबरी कॅनव्हास किंवा इतर लवचिक सामग्री जसे की भारी प्लॅस्टिक पासून बनवलेला असतो, जे प्रामुख्याने लाकडी स्लॉट्समध्ये खिशात पॉकेट्समध्ये शिवलेले असतात. लवचिक स्ट्रेचरच्या दोन्ही बाजूला सहसा तीन तीन कॅरिंग हँडल असतात. त्याच्या लवचिकतेमुळे ते संकुचित जागेत किंवा अरुंद हॉल वेमध्ये उपयुक्त असू शकते. ड्रॉ शीट ही एक लहान बेड शीट आहे, जी गादीच्या खालच्या सीटच्या मध्यावर क्रॉसवाईज ठेवलेली असते. रुग्णाच्या वरच्या पाठ आणि जांघेच्या दरम्यानचा भाग कव्हर करण्यासाठी याचा उपयोग वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांना हलवण्यासाठी केला जातो. हे प्लास्टिक, रबर किंवा कापडापासून बनवले जाऊ शकते आणि नियमित शीटच्या आकाराच्या सुमारे अर्ध्या आकाराचे असते. जर रबराची गादी वापरली जात असेल तर ड्रॉ शीट गादीच्या पॅडच्या जागी वापरल्या जाऊ शकते. ड्रॉ शीट बेडच्या कडांमध्ये तुकलेली असू शकते किंवा नसू शकते. बॅकबोर्ड हा एक कठीण बोर्ड आहे, ज्यावर एक जखमी व्यक्ती, विशेषतः जी मान किंवा कण्याची जखम आहे, ठेवली जाते आणि इतर जखम टाळण्यासाठी स्थिर करण्यात येते. ही यंत्रे सामान्यतः स्प्लिंटर प्रतिरोधक लाकूड किंवा सिंथेटिक सामग्रीपासून बनवलेली असतात, जी रक्त शोषण करणार नाहीत. त्यामध्ये हात घालण्याचे किंवा वाहून नेण्याचे पट्टे असतात. याचे दोन प्रकार आहेत. लांब बॅकबोर्ड 6 ते 7 फूट लांब, जे रुग्णांना स्थिर करण्याची आवश्यकता असलेल्या झोपलेल्या अवस्थेत आढळलेल्यासाठी वापरले जाते. लघु बॅकबोर्ड 3 ते 4 फूट लांब, ज्याचा उपयोग मुख्यतः वाहनातून रुग्णांना काढण्यासाठी केला जातो, जेव्हा मान किंवा कण्याच्या जखमांचा संशय असतो. बॅकबोर्ड रुग्णाच्या पाठीमागे आणि सीटमध्ये सरकविला जातो. एकदा लघु बोर्डला सुरक्षित केल्यावर आणि कठोर सर्व्हिकल कॉलर घातल्यावर रुग्णाला वाहनामध्ये बसण्याच्या स्थितीतून बॅकबोर्डवर सुपाईन स्थितीत सुरक्षित हलवता येते. वेस्ट प्रकारची यंत्रे अनेकदा लघु बॅकबोर्ड म्हणून वापरली जातात. इम्प्रोवाइज स्ट्रेचर 2 लाकडी बांबू शाफ्ट्स आणि टी शर्ट पासूनही तयार केला जाऊ शकतो. तर शाफ्ट्स टी शर्टच्या दोन भुजांमधून घालून डायग्राम मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे वजन वाहून नेण्याची क्षमता टी शर्टद्वारे स्ट्रेचर बनवून करू शकतो. पुढील गोष्टीमध्ये रुग्णांना उचलण्यात आणि हलवण्यात स्वयंसेवकाची भूमिका शिकूया. स्वयंसेवक अनेक प्रकारे मदत करू शकतात. स्वयंसेवक घटनास्थळी उपस्थित धोक्यांना कमी करून पीडिताच्या सुरक्षेला सुनिश्चित करण्यात प्रतिसादकांना मदत करू शकतात. स्वयंसेवक रेस्क्युअर्सना रुग्णांना हलवण्यात मदत करू शकतात. जखमी पीडितांना मॅन्युअली किंवा स्ट्रेचरवर हलवण्यात स्वयंसेवक मदत करू शकतात. त्यांना जखमी पीडितांच्या कपड्यांना ड्रेसिंग आणि स्थिरीकरणामध्ये मदत करणे देखील शक्य आहे. स्वयंसेवकांना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की काही रुग्णांच्या परिस्थितीमध्ये विशेष तंत्राचा अवलंब करणे आवश्यक आहे, जेणेकरून जखमांचा प्रभाव कमी करता येईल. अशा परिस्थितीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची किंवा डॉक्टरांची वाट पहा. स्वयंसेवक प्राथमिक जीवन समर्थन प्रणालीच्या देखभालीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करू शकतात. आपण या मॉड्यूलच्या समाप्तीला पोहोचले आहोत.
या मॉड्यूलची चर्चा केलेले मुख्य मुद्दे म्हणजे शारीरिक यांत्रिकी म्हणजेच रुग्णांना उचलणे आणि हलवण्यासाठी आपल्या शरीराचा वापर करणे. जखम कमी करण्यासाठी एका रेस्क्युअरद्वारे शारीरिक यांत्रिकीचा योग्य आणि कार्यक्षम वापर रुग्ण किंवा पीडिताला घटनेच्या स्थळाहून किंवा ऑपरेशनल क्षेत्रातून हलवताना अत्यंत महत्वाचा आहे. रुग्ण हलविण्याच्या तंत्रांना आपत्कालीन हालचाल आणि गैर आपत्कालीन हालचालींमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते. आपत्कालीन हालचाल करण्यामध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे कण्याच्या जखमेचा त्रास वाढण्याची शक्यता. गैर आपत्कालीन हालचाल इतर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची किंवा दर्शकांची मदत घेऊन केली पाहिजे. आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ किंवा EMTs आणि प्रगत जीवन समर्थन किंवा ALS कर्मचाऱ्यांना रुग्णाला वाहतुकीसाठी तयार करण्यात मदत करण्यास विनंती केली जाईल आणि रुग्णांना ॲम्ब्युलन्समध्ये लोड करण्यास मदत करावी लागेल. म्हणून प्रतिसादकांना रुग्णांना उचलण्यासाठी आणि हलविण्यासाठी विविध प्रकारच्या उपकरणे आणि तंत्रे जाणून घेणे महत्वाचे आहे. आता या विषयाची तुमची समज तपासण्याची वेळ आली आहे. ही एक मूल्यांकन सराव परीक्षा आहे. सर्व प्रश्न समान महत्वाचे आहेत. तुम्हाला या चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अभिनंदन!